नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा नाटकाविषयी ज्यानं फक्त नाट्यगृहाच्या भिंती नाही हो, तर समाजाच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच हादरा दिला. हो, त्या नाटकाचं नाव होतं लोककथा 78. चला जरा बघूया काय होता हा नाट्यमय इतिहास. जरा डोळ्यासमोर आणा मुंबईतलं एक मोठं प्रतिष्ठित नाट्यगृह, आपलं रवींद्र नाट्य मंदिर. आणि त्याच्या दारात पायऱ्यांवर काही साधी ग्रामीण गरीब माणसं आपली गाठोडी घेऊन ठाण मांडून बसली आहेत. असं वाटतंय जणू काही त्यांनी अख्खं नाट्यगृहच ताब्यात घेतलंय. हे चित्र आहे त्या नाटकाच्या अगदी सुरुवातीचं, जिथे प्रेक्षक कोण आणि कलाकार कोण हा फरकच मिटवून टाकला होता. तर कोण होती ही माणसं आणि यांनी असं मुंबईच्या एका नाट्यगृहावर कब्जा का केला होता, नाही का? अहो, ह्याच प्रश्नांच्या उत्तरात तर त्या नाटकाचा खरा जीव दडलेला आहे. हे काही आपलं नेहमीचं नाटक नव्हतं, अजिबात नाही. हे होतं थेट दर्शन एका जळजळीत दाहक सामाजिक वास्तवाचं. एक असा प्रयोग होता हा, जिथे खऱ्या आयुष्यातला संघर्ष जसाच्या तसा रंगमंचावर उतरला होता. या नाटकाची गोष्ट सुरू होते एका साध्या वृत्तपत्राच्या बातमीतून. हो, नाटककार रत्नाकर मतकरी त्यांनी एका दलित महिलेवर झालेल्या अत्याचाराची बातमी वाचली आणि ती वाचून ते इतके अस्वस्थ झाले, इतके व्यथित झाले की त्यातूनच जन्म झाला लोककथा 78चा. म्हणजे ही काही काल्पनिक गोष्ट नव्हती, तर खऱ्या रक्तामांसाच्या माणसांवर झालेल्या अन्यायाचा तो एक हुंकार होता, एक आवाज होता. आणि याच गरजेतून मराठी रंगभूमीवर एका नव्याच नाट्यप्रकाराचा जन्म झाला, तो म्हणजे वृत्तांत नाटक, आपण ज्याला इंग्रजीत डॉक्युड्रामा म्हणतो. खरं तर लोककथा 78 हे मराठी रंगभूमीवरचं पहिलं डॉक्युड्रामा होतं. म्हणजे काय, तर सत्य घटनेला नाटकाच्या रूपात थेट लोकांसमोर मांडणं. चला तर मग आता वळूया त्या कहाणीकडे, त्या गोष्टीकडे जिच्यामुळे हे सगळं नाटक उभं राहिलं. ही गोष्ट आहे बसंतीची. तर बसंती चांभार समाजातली तरुण मुलगी. गावातल्या काही मोठ्या लोकांनी तिच्यावर अमानुष अत्याचार करून तिची हत्या केली. आणि झालं काय, पोलीस, प्रशासन, सगळ्या व्यवस्थेने याकडे पूर्णपणे कानाडोळा केला. मग तिचे गावकरी न्यायाच्या आशेने शहरात येतात, पण कोर्टात केस लढायला त्यांच्याकडे पैसे कुठून येणार? आणि मग ते ठरवतात की आपली ही गोष्ट, आपल्यावर झालेला हा अन्याय आपण या शहरातल्या लोकांना नाटकातूनच सांगूया. हाच एक मार्ग उरला होता. आता एवढी मोठी दाहक गोष्ट सांगायची, त्यासाठी तो आपला नेहमीचा रंगमंच, ते भव्य सेट, ते पडदे, हे सगळं पुरणारं नव्हतं. यासाठी गरज होती एका अशा रंगभूमीची जी सगळी बंधनं तोडून टाकेल, सगळी चौकट मोडेल. आणि इथेच नाटककार मतकरींनी आधार घेतला तो बादल सरकार यांच्या एका क्रांतिकारी संकल्पनेचा, तिसरी रंगभूमी. आता ही तिसरी रंगभूमी म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. म्हणजे अशी रंगभूमी जिथे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात अंतरच नसतं, कोणतीही भिंत नसते. नाटक कुठेही होऊ शकतं, रस्त्यावर, बागेत, कोणत्याही खुल्या जागेत. आणि मुख्य उद्देश काय, तर प्रेक्षकांना त्या नाटकात, त्या अनुभवात थेट सामील करून घेणं. आणि याच फरकामुळे लोककथा 78 इतकं प्रभावी ठरलं. बघा, पारंपरिक नाटकात काय होतं, कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात एक चौथी भिंत असते, एक अदृश्य भिंत. पण तिसऱ्या रंगभूमीने नेमकं हेच केलं, ही भिंतच तोडून टाकली. इथे भव्य सेट वगैरे काही नाही, कलाकाराचं शरीर हेच सगळ्यात मोठं नेपथ्य बनलं. आणि लोककथा 78 मध्ये हेच तर केलं गेलं. विचार करा, कलाकारांनी एकमेकांना धरून मानवी भिंती तयार केल्या आणि घर उभं केलं. साध्या टॉर्चच्या प्रकाशझोतांनी एक थरार निर्माण केला. लाल पिवळी फडकी हवेत भिरकावून घर जळत असल्याचा भास निर्माण केला. आणि लाकडी ठोकळे एकमेकांवर आपटून पावसाचा आवाज तयार केला. म्हणजे बघा, कोणतंही मोठं तंत्रज्ञान नाही, फक्त आणि फक्त कल्पनाशक्ती आणि मानवी शरीर. तर या अशा अभिनव आणि थेट प्रयोगाचा परिणाम काय झाला असेल? अहो, तो प्रचंड होता. हे फक्त एक नाटक उरलं नाही, तर तो बनला रंगमंचावरून समाजाला दिलेला एक थेट हुंकार. ह्या नाटकाचं यश किती मोठं होतं हे आकडेच सांगतात. विचार करा, सूत्रधार नावाची जी मूळ संस्था होती, त्यांनी या नाटकाचे 300हून जास्त प्रयोग केले. त्या काळात एका प्रायोगिक नाटकासाठी हा आकडा म्हणजे एक खूप मोठा विक्रम होता. आणि हे यश फक्त एका संस्थेपुरतं थांबलं नाही. इप्टासारख्या संस्था किंवा कलकत्त्याची रंगकर्मी, देशभरातल्या मोठ्या संस्थांनी या नाटकाचं महत्त्व ओळखलं आणि त्यांनीही प्रत्येकी 100हून जास्त प्रयोग केले. म्हणजे बघा किती दूरवर पोहोचले हे नाटक. अगदी बरोबर, हे नाटक महाराष्ट्राच्या बाहेर गेलं.
देशभरात पोहोचलं. अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. इतकंच काय, भोपाळच्या भारत भवनसारख्या मोठ्या राष्ट्रीय संस्थेनं याचे हिंदी प्रयोग केले. पण हे आकडे तर एकीकडे. त्याहूनही मोठा होता तो सामाजिक परिणाम. या नाटकाने केलं काय तर शहरातल्या मध्यमवर्गीय लोकांच्या सुरक्षित कोशाला एक जोरदार धक्का दिला. जातीय अत्याचाराच्या ज्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचतो आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातो, तोच अन्याय, तेच वास्तव या नाटकाने आपल्या डोळ्यांसमोर जिवंत उभं केलं आणि विचार करायला भाग पाडलं. 1 मिनिट विचार करूया. 1978 साली आलेलं हे नाटक, ते आजही इतकं महत्त्वाचं का वाटतं? या लोककथेने आजच्या काळासाठी नेमका कोणता वारसा मागे ठेवला आहे? याचं उत्तर कदाचित या नाटकाचे प्रेरणास्थान बादल सरकार यांच्याच एका वाक्यात आहे. ते म्हणायचे, माझी नाटकं सरकारसाठी नसतात, ती जनतेसाठी असतात, त्यांच्या जागृतीसाठी. आणि लोककथा 78 नेमकं हेच होतं. ते फक्त मनोरंजनासाठीचं नाटक नव्हतं, ते होतं लोकांच्या जागृतीसाठी वापरलेले एक शस्त्र. त्याचा हेतू व्यवस्था बदलणं नव्हता, तर लोकांच्या विचारांना एक धक्का देणं, त्यांना जागं करणं हा होता. आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. ज्या सामाजिक विषमतेवर, ज्या अन्यायावर हे नाटक इतक्या पोटतिडकीने बोलत होतं, ती परिस्थिती आज खरंच पूर्णपणे बदलली आहे का? लोककथा 78 आजही कुठेतरी आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करते का, यावर विचार करायला हवा.